नमस्कार. टिपिकल शीतल रेसिपीमध्ये स्वागत आहे सर्वांचे. आज आपण पाहणार आहोत शिळ्या इडल्यांपासून स्वादिष्ट आणि टेस्टी नाश्ता कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. कारण शिळ्या इडल्या राहिल्यानं कोणालाच खायला नाही आवडत आहेत, नाही का? त्याच्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून आपण ही रेसिपी ट्राय करूयात. तर इथं पाहू शकता 10 ते 12 इडल्या घेतलेल्या आहेत मी. इडल्या तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आणि आता इडल्यांना छान कट करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इडल्यांची साईज पण ठेवू शकता, पण इथं बारीक जर कट केले ना छान कोटिंग होते तेलामध्ये आणि मसाला व्यवस्थित सगळ्या इडल्यांना लागतो. तर पाहू शकता इथे छान मी इडल्या कट करून घेत आहे. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे पूर्ण रेसिपी लक्षात येईल. आणि अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. याला मसाला इडलीसुद्धा म्हणतात. तर चला, पूर्ण इडल्यांचे छान काप करून घेतलेले आहेत पाहू शकता. तर चला आता पुढे पाहूयात. इथं आपल्याला मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, छान बारीक कट करून घ्यायचे आहेत पाहू शकता. आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो एकच घेतलेला आहे इथं, ते पण लहान साईजचंच आहे. कारण इडली पहिलेच आंबटपणा असतो थोडंसं, नाही का? त्यासाठी थोडंसं कमी घेतलं आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडं जास्त घेतलं तरी चालेल. इथं कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर थोडीशी जास्त घ्यायची आहे आपल्याला. कोथिंबीर पाहू शकता छान बारीक कट करून घेतलेली आहे. आणि थोडासा कढीपत्ता आणि 2 हिरवी मिरची लागणार आहेत. हिरव्या मिरच्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि कढीपत्ता थोडासा पाहू शकता. तर चला आता फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. गॅस मिडियम ठेवलेला आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं जिरं नक्की टाका. आमच्या घरी जिरं खात नाही आहेत, त्यासाठी मी इथं जिरं टाकलेलं नाही. आणि जिरं मोहरी छान तडतडली की लगेच त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की त्यामध्ये लगेच कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचे काप टाकलेले आहेत. छान परतून झाले की त्यामध्ये एक टोमॅटो जो आपण बारीक कट करून घेतलेला ना, तो टोमॅटो टाकलेला आहे इथं. आणि हळद टाकलेली आहे. हळद पण छान परतून घ्यायची आहे. कांदा इथं आपल्याला जास्त लाल नाही करायचा आहे, थोडासाच परतून घेतला आहे पाहू शकता. आणि लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे इथं. आणि चवीनुसार मीठ. मीठ खूप कमी टाकायचं आहे, कारण इडलीमध्ये सुद्धा मीठ असतं. गरज पडली तरच टाकायचं आहे. आणि छान परतून झालं की त्यामध्ये आपण जी इडलीचे काप करून घेतलेत ना, ते काप छान तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि त्यावरती खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे. आणि आत्ता छान परतून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. छान कुरकुरीत होऊन जातं हे. अगदी 5 मिनिटं फक्त परतून घेतलं आहे मी इथं. थोडासा पाण्याचा शितोडा जर दिला ना यावरती तर छान कोटिंग होतं. मसाला सगळीकडे व्यवस्थित लागतो सगळ्या इडल्यांना. त्यासाठी थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकायचा इथं. पाहू शकता छान झालेली आहे. काय छान दिसते मसाला इडली. पाहू शकता. तुमची मुलं एकदम आवडीने खातील. माझीसुद्धा मुलं एकदम आवडीने खातात हे. एकदा नक्की ट्राय करून पहा. पाहू शकता तयार आहे आपला इडली मसाला. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.